हे बघा मित्रांनो, आपण आता आलतो सहज. तर पूर्ण शेळ्या अशा एकदम सावलीत बसलेले आहेत. आपण जी सावली बनवलेली आहे ना, त्या सावलीमध्ये बघा, अशी सावली बनवणं एकदम गरजेचं आहे. नाहीतर हे बघा इकडे किती ऊन आहे आता आहे. जर शेळ्या अशा उन्हात येऊन बसल्या तर मग अवघड आहे. हे बघा पूर्ण सावलीत बसले तर त्यात आपण आल्यामुळे त्यांना वाटते काय खायला आणले का काय, त्याच्यामुळं. नाही तर हे बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे सिद्धार्थ पवार. आज आपण तुम्हाला कडाक्याचा ऊन आणि शेळ्यांची काळजी याबद्दल थोडंसं एक 5 मिनिट काळजी कशी घ्यायची ते सांगणार आहे. आणि आपण झिरो खर्चामध्ये कशा पद्धतीने शेड बनवले ते तुम्हाला दाखवणार आहे. तर जास्त उन्हामध्ये काय होतं, आपण सकाळी शेळ्या चारून आणतो किंवा घरी चारा टाकतो. तर त्याने काय होतं, शेळ्या एक 10-11 वाजेपर्यंत, आपण 12 वाजेपर्यंत चारा देत असतो. 12 नंतर त्या रोहंत करायला बसतात. पण आता आपलं उदाहरण घ्या. आपण जर कुठं जेवून आलो आहे, दुपारी 12-1 वाजल्यानंतर आपल्याला जर एखाद्या पत्र्याच्या रूममध्ये बसवलं तर आपल्याला कसं होतं आहे, आपल्याला किती पाणी प्यावं, काय करावं वाटतं, जेवलं का नाही जेवलं, कशाला जेवलं असं बाबा मी आता, असं आपल्या स्वतःच्या मनाला कसं वाटते. तसंच असते प्राण्याचं सुद्धा. आपल्या प्रमाणेच मित्रांनो, त्यांना पत्र्याच्या शेडमध्ये बसवायचं नसते. त्यांना एक तर झाडाची सावली किंवा आपण जे पाचरटाने किंवा जे तुम्हाला कशाची सावली करता येईल त्या पद्धतीने सावली करा. आपण तर बनवलेले, आपण तुम्ही बघितलेलंच आहे. आपण झिरो खर्चामध्ये पहिलेच सांगत असतो की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल, कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला कसं उत्पन्न वाढवता येईल याबद्दल माहिती सांगत असतो. आणि जे आपला अनुभव आहे ते तुम्हाला पुढे पाठवत असतो, शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आपण असे बांबू जे आपल्याकडे पडले होते अशा पद्धतीने आपण ते बांबू बांधलेले तुम्हाला दाखवतो मी आता. त्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे जे लाकडं असते, वेस्टेज मटेरियल, झाडावरचे मेढे वगैरे तोडा. जे बाजूला आडीतिडे लाकडे टाकण्यालागे असते ते लाकडे टाकून घ्या. जे थोडंफार वैरण, बाजूचं पाचरट सरकी जे काही तुम्हाला भेटेल, ज्याने तुम्हाला शेडच्या आपल्या फार्मच्या बाहेर थोडीशी सावली करून घ्यायची. या पद्धतीने तुम्हाला दाखवतो मी आता की आपण हे कसं बनवलेलं आहे. तर उन्हामध्ये गरमीमध्ये ठेवण्याचे आपले जे तोटे होणार आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला तोटा म्हणजे कसा की आपण जे शेळ्यांना चारून आणणार आहे त्यावेळेस आपण जर गरमीत आलो, गरम पाणी प्यायल्या किंवा आल्याने गरमीत बसल्या तर आपल्या जे गाभण शेळ्या आहेत त्यांना गाभडण्याचा चान्सेस जास्त वाढतात. बघा, थंड ठिकाणी राहिलं तर त्यांना बरं म्हणतं, त्यांना आराम लागतो. तर त्या गाभडण्याचं कमी होतं. एक शेळी जर आपली गाभडण्यापासून वाचलं तर आपले 15,000 ते 20,000 रुपये वाचू शकतात. तर 1-2-3 घंटे मेहनत घ्यायला काय हरकत आहे मित्रांनो. 1,000-500 रुपये खर्च जरी करत आला तरी काय अडचण आहे हा खर्च करायला. किंवा आणि दुसरा मुद्दा कसा आहे, त्या ज्या आपण चारून आणणार आहेत, गरमीत बसवणार आहे पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या फार्ममध्ये, जर जळायला लागली, हवा लागली, गरम हवा लागली तर ते त्यांना जे रोहन करणार आहेत ते रोहन करण्याकडे त्यांचं लक्ष लागत नाही. त्यांना धापा लागतात. आणि धापा लागण्यामुळे त्यांना त्यांनी जे केलेलं असतं, अन्न खाल्लेलं असते, त्यांना ते रोहन करता येत नाही. त्याच्यामुळं त्यांना थंड सावलीला कसं तुम्हाला बसवता येईल त्या पद्धतीने तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही करून घ्या. सावली वगैरे तुम्हाला दाखवतो मी आता पुढे. तुम्हाला आपल्या शेळ्या दाखवतो कशा आपल्या बाजूला बसलेल्या आता. हे बघा, आपण जर सावलीला अशा ठेवल्या, हे बघा, तर असे एकदम छान बसतात. हे बघा, अशा किती आता दुपारचे 1-2 वाजले पण एकदम आरामात बसलेले आहेत का नाही बघा शेळ्या. तर ह्या बाजूला काही 4-5 आहेत, पुढच्या बाजूला हे बघा. तुम्हाला आता इथून त्या कोपऱ्यात दिसत नाही एवढं, पण तिकडे काही बसलेल्या, इथं काही बसलेल्या आता अशा एकदम बसून जातात शेळ्या आरामात. हे बघा, ही शेळी उभा आहे पण कसा तिचा
सावली असल्यामुळे कसा रोवन चालू आहे बघा. ते पलीकडल्या शेळीचा पण दिसत असेल तुम्हाला. हे बघा सगळ्या शेळ्या एकदम असा रोवन करतात. हे बघा चकुले सगून इकडे बघ. हे बघा हे बघा मित्रांनो असे एकदम आरामात बसतात. हे बघा सगळ्यांची तोंड असे रोवन करायला चालू आहेत. आपण सकाळीच 11 वाजेपर्यंत चारून आणलेले आहेत शेळ्या. बघा थंड हवा लागते त्यांना या सावलीमध्ये. हे बघा एकदम सिंपल पद्धतीने सावली बनवलेली आपण. काहीच नाही एवढं खर्च तर नाहीच, झिरो खर्चामध्ये. साधे आपल्या ताडपत्री ते पडलेले होते ते टाकलेले आहेत. 10x20च्या आपली सावली झालेली आहे तेवढे. वरतून आयसन वगैरे टाकलेले. हे बघा मित्रांनो हे बघा आपली सगुनी शेळी आहे बरं काही मित्रांनो. एकदम गरीब आहे, एकदम गरीब आहे. आपल्या सगळ्याच शेळ्या गरीब आहेत. त्यातल्या त्यात ही जास्त गरीब आहे. तर मित्रांनो बघा बाजूने एकदम गार हवा येते. आता हे बघा हे समोरची जागा दिसते का, त्या आंब्याच्या झाडापाशी आणि इकडल्या पोलपर्यंत इथं आपण बनवणार आता बांबूनी आणि लाकडांनी सावली. या अलीकडल्या मिडीला आणि ते पलीकडल्या पोलपाशी त्याच्यावर आपण करणार उभा. आणि ह्या साईडला त्या दरवाजापासून ते या आंब्याच्या कोपऱ्यापर्यंत इथून टाकणार उभे बांबू. आणि इथं मध्ये एक एक लाकड, पलीकडल्या साईडला इकडल्या साईडला एक एक मिडी उभा करणार आहे. हे बघा या अलीकडल्या लाकडावरून ते पलीकडल्या लाकडावरून आपण आता 2-3 लाकडं टाकलेत आणून. आता जायचे बांबू आणायला. हे लाकूड मोडलं होतं मित्रांनो, ते पण टाकले आपण. सध्या आपण जास्त खर्च करत नाही, लाकडापासूनच चालू आहे. बघा आता पुढे बांबू लावून घेऊ आपण. आता हे बघा घेतलेलं आपण बांबू लावून उभे 5-6 टाकले तर त्याच्यावर आडवे काही टाकले तर. हे बघा आपल्याकडे पहिलेच शिल्लक बांबू होते त्याच्यापासूनच आपण बनवलेलं आहे. हे बघा आता वरून आंब्याचे काही सावली पडणार, ह्याच्यावर आपण आयचन टाकणार, त्याची काही सावली पडणार. आता आपण अजून जाणार आहेत आता छोटे छोटे लाकडं आणायला, जेणेकरून दाट लाकडं जर आपण टाकून बांधली तर आपल्याला वरून आयचन टाकायला, ताडपत्री टाकायला सोपं जाईल. चला आता लाकडं घेऊन येऊ. आता आपण लाकडं टाकणार आहेत. आता हे बघा लाकडं टाकलेली इथं, लाकडं टाकून झालेली आहेत. आता आपण साड्या फाडतोय, त्याला पण आपण पैसे घातलेले नाहीत. बघा हे बघा खर्च करायची अजिबात गरज नाही. साडीचे धोके घ्यायचा, पटपट पटपट फाडून काढायचे. एकदम कमी खर्चात होईल असं आपल्याला करायचे. पडलेले साड्या असतात आपल्याकडे, त्या साड्यांनी आपण पूर्ण हे काटे वगैरे ते बांधून घेतलेले. कशाला परत ते पड आणा, तार आणा, त्याला खर्च नाही करायचा. झिरो खर्चामध्ये कसं करता येईल आपल्याला. बाजूला पडलेलं लाकडापासून किंवा आपल्या आजूबाजूला जे वेस्टेज आता पडलेलं आहे त्याच्यापासूनच बनवायचं आपल्याला. हे बघा आता आपण पूर्ण बांबू वगैरे बांधून घेतलेले आहेत. मध्ये लाकडं उभा केलेत, पलीकडल्या साईडला एक लाकूड उभा केले. हे बघा आता भरपूर बऱ्यापैकी जाळी झालेली आहे लाकडांची, जेणेकरून आपण वरतून जी आता ताडपत्री थोडंसं साड्यांचीच आपण धुडकी बनवलेली आहे मशीनवर शिवून. ते मशीन पण आपल्या घरीच आहे. त्या पद्धतीने आपण वरून टाकून त्याच्यावरती आयचन टाकणार आहे. बघा आता एकदम आता वरून बघा ऐका एकदम असं छान झालेलं आहे. आता कुठं आपल्याला शेळ्या रात्रीच्याला कोंडाच्यात किंवा पावसात ठेवायच्यात. आपलं जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यात ठेवायच्यात. दुपारच्या वेळेस संध्याकाळी चालतं आपलं मोठं फार्म इकडं तुम्ही बघितलेलंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण फार्म दाखवतो. हे बघा सगळं झालेलं आहे. आता टाकलं आपण, आता हे आयचन टाकू. आता बघा या साईड त्या साईडपर्यंत पूर्ण धुडक्याने बांधून घेतले. मोठा बांबू छोटा बांबू असो सगळे धुडक्यानेच बांधून घेतलेले आहेत आपण चिरखळ्या फाडून.
बघा आता चला आयचण टाकून घेऊ. साधे बांबू लाकडं टाकून बनवलेलं आहे. वरतून असं आपले जे फाटलेले पहिले ताडपत्रे वगैरे होते ते आपण टाकून वरून थोडंसं आयचण टाकलेलं आहे. पाचरट कपाशीचं असं वैरणीचं ते आयचण वरून टाकलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बघा मी आता. तेवढंच असं मस्त छान मध्ये सावली झाली आपल्याला. हे बघा इकडं ऊन आहे, इकडे सावली, एवढंच. हे मित्रांनो वरच्या साईडने आपण एकदम असं पाचरट कडब्याच्या 2-3 पेंड्या, काही कपाशीचं आयचण टाकलेलं आहे. जे बाजूला पडलेलं वेस्टेज आयचणापासून आपण बनवलेली सावली आहे. आणि जे बाकीचे बांबू आहेत तिथं आपल्या घरापाशी पहिले मोडलेले शेडच्या घरापाशी पडलेले होते. बघा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता सावली. हे बघा मित्रांनो माती उकरून उकरून बसतात आरामाला, एकदम आराम करतात. हे बघा कसा रोहन चालू आहे बघा, गार थंड चाललेला आपल्या गोठ्याचा. हा आपला बोकडे बघा गोठ्या 3 महिन्याचा, याचा कसा रोहन चालू आहे बघा. सावलीला बसल्यानंतर एकदम असा हळू बघा एकदम आरामात रोहन चालू आहे. आपल्याकडे बघितलं बरं का सगुनीनी. हे बघा सावलीला असल्यामुळं रोहन भारी होतं, त्यांना अन्न पचन होते. बघा मित्रांनो जमलं तर सावली करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.